दिग्रसमध्ये वाहतूक कोंडीवर पोलिसांची अपयश. मुख्य चौकात वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. मानवला चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा दिग्रस शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग असतानाही येथे निर्माण होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. आज दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड वाहनांची गर्दी झाली होती. मात्र एवढ्या संवेदनशील आणि गजबजलेल्या चौकात एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे वास्तव समोर आले. परिणामी वाहने एकमेकात अडकून तासनतास वाहतूक ठप्प झाली. शनिवारी बाजार दिनी खेडेपाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येतात याची पूर्ण माहिती पोलीस प्रशासनाला असतानाही कोणतेही पूर्व नियोजन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजाराचा दिवस, महामार्गावरील अपूर्ण रस्त्याचे काम आणि वाढलेल्या वाहन संख्या या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडण्यात पोलीस विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. मुख्य चौकात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी उपस्थित न राहणे, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरही हस्तक्षेप न करणे हे पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दिग्रस शहरातील महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे पोलीस विभागाकडून होत असलेले दुर्लक्ष आता असह्य झाले असून तातडीने ठोस कारवाई व कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.